निबरगट्ट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या मी तुमचा लाडका अण्णाप्पा श्रीराम फिल्म प्रोडक्शन अण्णाप्पाच्या कुरघोड्या. तरी आमची धमाल वेब सिरीज आहे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद मंडळी. असा गाला पडला अहो काय सांगायचं का हा काय झालं पुढच्या जागात कुत्र गुतलं असं आलं तसं डायरेक्ट. बर त्याला काय कळतंय घरांदाज घराणा काय आडवं झालो वगळीतनं खाली पडला असेल कंबरट दुखायला आली आहे बर. लय बेकार. कुणाचं कुत्रा सांगितली पोरं भरून ते कुत्र जाण तू उचलून तर का नाही नको काका तुला काय कुत्र्या करायचं मी आहे का नाही अहो कुत्र्या नादाला लागतं का काय कुत्र्या नादाला मग त्याला कळतंय कुत्र्या नादाला नाही पडलाय म्हटल्यावर पडलेलं पडलो माझ दुखतंय आता तुम्ही तिकडे जायचं काय नाव काढू नका बिनकामाचं. बरं. ते मालकाची काय चुकी आहे सांगा बघू. मला काय नाही की बरं त्या फायटरनं तर काय केलंय त्याचं काम होतं गेलो होतो बरं. आपलं येताना आता दोघं त्याला पण व्हायचं लागलं. बरं नाही तू विचारलं असं कुत्र्या नको ती मशीन तेवढी बदलूय काय करायचं बदलूया दुसरी घेऊया. ट्रॅक्टर वरली हा मग तुझं सरळ होते पुणे अहो असं दे होऊ दे की कशाला काय करायचं असं जुनं मशीन आहे त्याला काय करायचं तुला? फायटरला काय बोलू नका ते नाही नाही त्याला काय नाही बोलत कुत्र द्या त्याला जाऊ तू कुत्र कोणाचा माझ्या टकुरीत अहो अजून दवायच बघू नका तिकडे जाऊ नका हो. चला दवाखान्यात जाऊया. चल उद्या उठवलं का मनानच उठून आलाय कोण हाय उठवायला घराना घरांत आपण खाल्लेलं पहिलं हा त्यामुळं- ताकदीच्या जोरावर उठून आला हा टाकते जोरा उठलं कुत्र्याचा शोध लावतो आज गेल्यावर मी नको कुत्र्याचं नाव काढणार. कुत्र काय ते काय जरा मला बघायला लागलं मला कवन सारा घे वाटत नाही मला एवढं गावात सोडतं. झालंय भाऊजी काय लागायला लागलं अहो कुत्रा आडवा आलं हिथं अडगलं बघा गाडीत पडलो तुम्हाला सांगतो लय लागलंय सगळं अंग दुखायला लागलंय काका दवाखान्यात न्यायला लागलाय. कुत्र्यानं पाडलं का कोणी मारलं बिरलं नाही नाही तसलं काय नाही मारतंय कोण राव काय बसत बोलताय आमचा घराना घरंदाज आहे का नाही कशाला कोण मारतंय आम्हाला काका पायटर सांग गेलं कुठतर दोघं कोण मला वाटतं मार खाऊन आले कोण पायटर मा- दोघं अण्णा कामून बिनकामाला लागला हे करायला. अहो पडलोय म्हणा मारते ते कशाला आम्हाला मारायला मग आम्ही टेम्पो भरून पोरून येईल. कुठल्या कामाला गेलता मला माहिती कुठल्या सांगतो की लगेच मला सांगा अण्णा मारलंय का पडला हे मला फायटर कुठं आहे मग मला- फायटरला जाऊ तू ना म्हणा मला वाटतं मारच खाऊन मा- फायटर कुठं आहे मला फायटर जाऊ काय पण कसं बोलताय हो तुम्ही अहो आम्हाला मारल्यावर गावात सरळ होईल का कोणाचं काय येड्यासारखं बोलताय तुम्ही. घरंदाज घरा नाही मार खातोय तुम्हाला अण्णा माहित नाही आमचा घरंदाज घराना आमच्या नादाला कोण लागतंय आम्हाला मारायचं म्हणजे येडबीड आहे का आम्हाला कशाला मारते तू हे, कानून मारेन तुम्हाला काय माहिती गाडीने पाडलंय का मारले कोणी काय पण कसं बोलताय उगत गाडीनेच पडलोय हो ही मारलंय उगं ते तुम्हाला सांगतो पहिल्यापासून कुचका पाना यांचा गाडीन पडला कसं सांगा पडलो कसा कुत्र येऊन पुढे अडगलं मग पडलो तुम्ही काय शेड यावी एवढी चौकशी करायला पडला असेल झाला असेल हे लागलाय काका दवाखान्यात नेऊ दे की दावा गाडीला काय तर लागला असेल एवढं लागलंय म्हणलं गाडीला पण लागला असेल आता ती गाडी बघायला लागेल ना गाडी फायटरची आपली नव्ह काका फायटरला जाऊ तू ना म्हणा सोडत अहो झालेलं झालं काका ठेवत नाही आता तर का नाही अहो झालेलं फायटरला तुला काय ते झालं केलंय? दवाखान्यात न्या किलोभर मटण घ्या आपलं निवांत मध्ये. मला काय वाटतं माहिती हा. आहे काल एका कामगिरी गेलती तुम्हाला म्हटलं नाही हा मिटिंगला माझ्या संग आला नाही पण तिकडे गेलाय बर तिकडे कोणतरी झोपडला असेल ए कोणाला आम्हाला हात लावाय तो काकाचं नाव सांगलं थर थर कापतोय तालुका जिल्हा त्याला ऐकायला झालं असं हा. कशाला बोलताय? कानात सांगा. कानातच सांगू कसं आहे कसं ऐकते मला तक्रार बाकी जरा काम आहे हा पायटून दोघं कोणाला तर काहीतरी द्यायला गेलो बर मला म्हणतो तुम्ही पण चाला बर म्हणलं मी काय असल्या पंध्यात पडत नाही त्या फायटरला ठेवत नाही का पुतण्याला माझ्या मारले म्हटल्यावर का काय झालं कुत्र्याचं सॉंग सांगते काय नाही तू बघ तुम्ही फायटर येऊ दे काय झाले तुला सांगतो तुला बिन त्याला मग ध्यान ठेव काय हो सांगा की उगो बिन कामामध्ये आमच्यात पेटवायला लागलेत बघा काय हो तुम्ही हे करताय ग बसा की जरा पडलोय म्हटल्यावर काकानं लगेच मला 2 अंगठ्या काढून दिल्या काका म्हणलं मला काय करायचं ठेवून म्हणून घालाय दिल्या त्या हे आचलं सांगितलं काका हिसकावून घेतोय. हे लय माणूस स्वतःला काय दावा का तुम्ही का सीआयडी तुम्हाला चौकशी करायची काय गरज आहे पडला असेल सांगा घेऊ जरा आपण मी चांगल्या माने म्हणतोय चांगली चांगली माणसे मिटिंगला माझ्या संग चला बर मिटिंगला आलं नाही तर फायटरच्या गाडी बसून गेले फायटरनं काय ते गोंधळ केलाय मग
त्याचं काहीतरी मॅटर असेल. या माणसाला काही कळत तुम्ही नाही सोडणार आहे का नाही? कोणाला. हो, यांना घेऊन जावा यांना. जाऊ दे चला उगाच आता न्यायला आलेत नेऊ दे की दवाखान्यात. काका चला, उगा नादाला लागू नका तुम्ही काका. नादाला म्हणजे मला खरं काय कळलं ना तुम्ही गेलं काय खरं काढायला लागलाय उकरून. मग खरं काढायला लागलाय मग खोटं काढलंय का सगळं. मग हे प्लेट थोडा. बघवत नाही ती काहीतरी म्हणत असते ती काका. तुम्ही का म्हणून त्यांच्या नादाला लागलाय काका? माझा ऐका की मी पडलोय, कुत्र्यानं पाडले. मला तुम्ही तेवढी इंजेक्शन गोळ्या किलोभर मटण आणूया, खाव्या निवांत राहा. नाही मटण आणून तुम्ही सांगितले 2 किलो मगात हा. घरी पोत झाले त्याचा काय विषय नाही. मला खरं सांग बरं, कुत्र्यानं पाडलंय का कोणी दुसऱ्याच्या लढतरी मारले. ए, मला मारते बाटला ताणून मारेल मी इथनं पोर. तुम्हाला फोन करून बोलून घेतले असते. कुत्रा तरी लांब तुला जावता येईल का? बांधा आहे का काळा आहे ती कुणाच आहे का तपास राहू करतो. दे की झालेलं. मला दवाखान्यात दावा हा. सलाईन बिलाईन लावूया आणि राहू दे त्या फायटरला काय बोलू नका. फायटरला का तुम दुस्ती केलं म्हणजे फायटरला ठेवत नसतो आज मी. आता त्याला मी बघणारच आहे. हा. त्याला मग बघणार आहे, पण आता काय नको, जरा सरळ लावू द्या मला. बर चला चालता येईल का दवाखान्यापर्यंत? येत नाही गाडीवर इथनं चला मधनं. जमान चल. अहो थांबा जरा थांबा. आता अजून काय झालं? हो भाऊजी लंगत यायला लागले तर घ्या की त्यांना गाडीवर सोडा दवाखान्यात. बरे बायोजीची माया आली तुला. का ती काय गाडीवरून पडला की दवा? मग मला चला म्हणतो तिकडं चिठ्ठी द्यायला. होय. दोंडाबाईला ती पेन्सिल चालू करायची काही तर म्हणली, जाऊया तिकडं. मी म्हटलं मी काय येत नाही बाबा. मी फायटर दोघं तिकडे गेलती. तिथं मला वाटतं त्यांनी मार खाल्लाय. ती काय खरं का? कशाला गाडीवरून बिडून पडते तवा. होय मग असं काय असलं तर चला मग ताईला सांगते मी. चला चल की मग असं काय तर डोकं चालू की का माया करायला लागली. इकडे या. काम आहे थोडं, या जरा. काय झालं फायटर भाऊ? अण्णासाहेब या. फायटर भाऊ, विषय असा आहे तुम्हाला सांगतो. कारण आता सरपंच 2.5 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे सरपंच तुम्ही राजीनामा तेवढा द्या. सरपंच कोण होणार आहे? ते आमचा प्रश्न आहे, आम्ही कोणाला बी करू सरपंच. ते आपण माझा प्रश्न आहे. मी काय राजीनामा देत नाही. मी 4 महिने गायब होणार आहे. तुम्ही लय त्रास दिलाय मला. आम्ही त्रास दिलाय, तुम्ही त्रास दिलाय का आम्ही त्रास दिलाय? तुम्ही कुठली कागद आम्हाला देताय काढून? कशी हा? कागद देऊ? दोंडाबाई कागद तुम्हाला कशाला पाहिजे ती? अहो ते आमचं आम्ही बघतोय काय करायचे. मग आमचा आम्ही बघतो. तुम्ही आता राजीनामा द्या, तुमची कारकीर्द संपलेली आता. येतच नाही हा काय फायटर भाऊ, काल 2 जण गेलता आपण, तुम्ही गाडीवर पडलाय. तुम्ही पडले, थोडं पडले. थोडं कसलं आपण लांगडायला लागलाय ना, थोडं असतं. हे बघा तुम्हाला सांगतो काय माहिती आहे का, मला बी लागलं होतं की, पण मी सगळा झालं लगेच हो. कारण ती 2.5 महिन्याचं खाते ती. अहो मी तुम्हाला सांगतो 5 महिन्याचं खाणं असतंय. मटकी मूग तुम्हाला सांगतो 5-5 महिने असते. आम्ही खपली गावा शेवट चपात्या खात नाही. हे कुठलं तर मागून आणून खाते ते बिनकामाचं असलं काय, त्याचं 2.5 महिन्याच असते हो. राशनच्या गावासाठी तुम्हाला तांदळासाठी 4-4 तास लाईनीत उभा राहते ती बेकार्यावाने. अहो घरंदाज घराणं म्हणते, नुसतं वागणूक भिकाऱ्याची यांची. हा ते 2.5 महिन्याचं आम्ही खात नाही. 2.5 महिन्याचं आम्ही 5 महिन्याचं खातोय. म्हणून आमची तब्येत अशी आहे, म्हणून शाळा झाली लवकर. तब्येत जाम आहे बरं का. हा मग ते राजीनामा तेवढा द्या. राजीनामा देत नाही. मी 4 महिने गायब होणार आहे. सरपंच कोणालाच होऊ देत. गायब होणार आहे. लय त्रास झालाय मला. येऊ द्या आप्पा, सांगतो मग. 4 महिने गायब होणार आहे. 2.5 वर्ष खाल्ली की आता राजीनामा देऊन मोकळं व्हा की. फायटर चला भाऊ, अण्णासाहेब. आपण बसून हो बोलू. अण्णासाहेब, तेवढा राजीनामा घ्या तेवढा. आता मी कसा राजीनामा घेणार? सही घ्या की त्यांची. आपल्यालाही फोन करा घ्या, अण्णालाही सगळ्याला या आप्पाला बोलवतो आता. सही घेऊन काय जमीन नाव करायची का माझी? अहो राजीनाम्यावर सही नको आहे तुमची. राजीनामा मी देतच नाही तर सही घ्या. काय सही घ्या? राजीनामा मिळत नाही. तुमची 4 कारकीर्द महिने संपलेली आता. कारकीर्द संपली तुमची. 2.5 वर्ष तुम्ही खाल्ल्यात आता. मी गायब होणार आहे. काय करायचं ते करा तुम्ही. हा. अण्णासाहेब चला. चला. काय नाही जरा काम होतं. काय काम? नवा कसा परपंच तर कसा करताय तुम्ही? ते माणूस शान असल्या तिथं राहिलाय. काय झालं ते सांग ना. काय झालं तर तुम्हाला माहित नाही का? मला कशाला काय माहित? नवा रात्री घरी आलत का? होय, काय लागले का त्यांना? लागलो की गाडीवर पडले. गाडीवरून पडल्याच काय लागला सांगाय तुम्ही पण. मग काय नाही. गाडीवरून नाही पडलं, मग पेन्सिल चालू करायला गेलं. पेन्सिल जेन सेवा करते. पेन्सिल कोणाची? कोण दोंडाबाई कोणा ठाव? कशाला भांडणं लावताय तुम्ही? अहो कशाला बांधला लावतो तुम्ही? दोंडा काय मी आज नाव ऐकते. कोण आहे दोंडा? फायटर दोघं
ती इधवा बाई कोणतर आहे हो, हं. पेन्सिल चालू करायला गेली ती तिकडे ह्यांना मारले लय. अगो. आणि तू सांगते ती गाडीवरून पडली आणि कुत्रा आडवं गेलत होय. हा आम्हाला असं सांगत आलो. अहो पडलंच असतील गाडीवरनं, कशाला उगं भांडणं लावतं बिना कामाचं. तो बघितलं ना आता लंगत यायला लागलेली. लगत यायला लागलं बघितलंय की, पण कुत्रं आडवं गेलं. कुत्रं आडवं गेलं होतो, कशाला उगं भांडणं करताय लावताय त्यांच्यात. अय्या मी काल पाय जोडवत होतो तिथं वन होतं सगळं पाठीव. आपण ती गाडीवर पडलं म्हटलं ना आपल्याला. गाडीवर नाही नाच काय सगळे बापूजे. तुला तर माहित आहे का काय झालं? मला माहिती आहे लगेच काढतंय. काठीचं वन सगळं पाठीवर नव्हतं. होतं? मग मला काय झालं नाही. मी तोडवत होतो मला बाप म्हणला बापू आमचं पाहिलं हं. तोडवायला लागलं दिसलं की पाठीला वन हं. आंबड्याचं काठीचं वन आहे. अगं बाई. मग काय करून राहिल्या रे तुला? तर गाठच घेतो बापू. बघ बघ तू जरा. काय यार परस खोटं बोलते रे. खरं तर ना बघितलंय की आता माझं का डोळा खोटं बोलतोय. तुम्ही उगाच भांडणं लावता अहो. भांडणं कशाला लावते तेव्हा खरं आहे ते सांगते आम्ही भांडणं लावायला लागलो मी. चांगल्या तुला काय माहितीये का, अहो मी मिटिंगला चला म्हणतो हं. तिथं चांगले चांगले साहेब आलते हं. आणि फायटर भाऊ म्हणलं आपा जरा जाऊन या ती दोंडाबाईला पेन्सिल चालू करायची आणि काहीतरी 1000 रुपये का 2000 द्यायचं असं म्हणतो ती. हं. मी म्हणलं नको बाबा चांगली माणसं आली मिटिंगला. आपा म्हणलं चला तुम्ही प्रतिष्ठित नागरिक आहे. नाही नाही तुम्ही जावा मला म्हटलं माझी मी जाणार आहे इकडं. अगो बाई. हा असं झाला विषय. आता ह्याच्यामुळे काय करायचं माणसाने सांग. तुम्ही जाता बघा आता आम्ही काय सांगू काय करायचं. नवरी असलं चांगलं आहे का सांगा बघू. रोज उठून हे असलं त्यांचं बघायचं आहे. हो लय मारलंय त्यांना. हं. तो बघितलं नाही लंगत यायला लागलेली. अहो, बघितलंय खरं, पण आता काय करायची. हा. तुम्ही तर सांगता का नाही सरळ जरा तुम्हाला काय? माहितीये म्हणजे. मी काय सांगू आता ताई, हं. भाऊजीला कळत नाही का मग? कळत असतं म्हणजे कशाला एवढा पसारा घातला असं. असलं कशाला करत बसायचं. हा आता मी पण तीच म्हणते असलं त्यांनी कवाश केलं कसं केलं तीच मला काय कळलं नाही तर. राहू दे आता, झालेलं झालं ताई, भांडत बसू नका उगच. जातो आम्ही. नको थांबाय चा करून आणते. नको आता जेवून आलोय आम्ही, आणि आम्ही आलो मग सांगू नका भाऊजींना. आपण असू दे केलंय म्हटल्यावर ह्यांना आम्ही अंड दामटा काय काय बघायला लागलो बाहेर वाचायला काय आहे का. आणि ही मार खाऊन पुन्हा झाली ते तुम्ही म्हणून आम्हाला सांगितलं. दुसरं कोण असतं सांगितलं असं सांगा मग. तुम्ही चांगला आहे म्हणून आम्ही सांगाय आलोय. बरे असलं करते ते का सांगा भाऊ. त्यांना येऊ द्या आता धावती काका बी येते मग त्यांना बरोबर करतो. आमचं नाव तेवढं काय सांगू नका. नाही नाही तुमचं नाव नाही. चांगलं भांडा जरा वायशी. मग तुला तर काय माहित होतं म्हणा. मला सगळं माहिती होतं. मला 100 रुपये कॅनीत काय दिलं मी का बस. आणि बापून आपला नवीन धंदा चालू केलाय. कसला म्हणता. पेन्सिल चालू करायचे. दोंडाबाई कोंडाबाई म्हातारी कोतारी छोतारी सगळ्यांच्या पेन्सिल चालू म्हणजे करतो. असलं चांगलं आहे का सांग बघ बरं. आता दोंडाबाजी केली उद्या दुसऱ्या बाजी करत. मग काय आपल्या आपल्या घरात कुठला बाजार भरत नाही काय भरत नाही. त्यांचा बाजार भरून द्यायचा त्या दोंडाबाईचा. मग हे असलं चांगलं आहे का सांगू बरं. आपल्याला चटणी मीठ खायला आपण माग आहे. आणि मार खाऊन आला तो वरण अजून. मग कुणाला सांगितलं का तर घरात. कुणाला सांगितलं मी काय बघितलंय. म्हटलं म्हणते येऊ ती घरात बापून फक्त घरात. काका आले त्यांना धावते की बरोबर तवर काय मी बोलत नाही. काका जरा मला आधार तर गावतोय नाही माझ्या अंगावर येते. उठून ये की जाऊन काय तुम्ही. त्या डॉक्टरला सुट्टी देणार नाही त्याला बघा ताणून मारतो सगळे झाले. काय करतो अरे उठून ये की जरा. काय झालं. डॉक्टर मारणार आहे माझ्या, हा? लय मारणार आहे. काय डॉक्टर. अहो त्यानं कळावा घातल्यामुळे माझं पाय गळ्यात बांधत नाही, हात बांधते देऊ का कसा. त्याचं तर बरोबर आहे. काय? तुला पळतोय म्हणून काढावा घातलाय त्याने. कशाला पळतोय होय. का? आता कुत्रा अडवा का माझ्या मी काय त्याला काय त्याने अडवायला उठून काय कळला. चाला येत नाही काका. उठून उभा राहा. चला हळूहळू. कसा हळूहळू चालू काय काय येतं. कोणी लागा त्या फायटरला दावखूट आता बघ ध्यानतो. काका काय होत नाही चाललं. हा? मी मोरदे मिळत तरी काढा काढ्यात पहिले काय मी काढतो का डॉक्टर म्हणून आहे की मी काय काढणार. सरळ झाले डॉक्टरच्या मागे दांडक घेऊन लागला. काय सांगितलं काय झालं? मी काय डॉक्टरला सांगतो. लगा बळ कळावा घातला. बरोबर आहे.
कळाव गाठण्याची चांगलं केलंय बा फोन लावा कोणाला तर नाव कोण तुला लावायला जाऊ दोंडाबाजी लढतर काय तरी हा तेव्हा दोंडाबाजी काय ते लढतर आहे वाघा रे धोंडाबाजी काय लढतर आहे काय ते दोंडाबाजी लढतर आहे आता नाही का अन्न म्हणताना काका मला सगळं खप्पल हा पण असलं शेंदळके मग कुत्र्याला समोर नाही दोंडाबाई आता कळलं मला दोंडाबाई फायटरची लढतर काय केलं तुम्ही तुला दोंडाबाई लढतर आहे आता कळलं वाघा घाण पड्या हे तुझं खोडाय वाईट आहे तुला पण मारलं तीच बरं आहे ते डॉक्टरने कळाव घातलाय ती बी बरोबर आहे त्याचं काय डॉक्टर चुकीचं नाही हे ध्यान ठेव लढतरी डॉक्टर कोणाचं काही बेन मार खाऊन येतो तुम्हाला मया नाहीच हो तुम्हाला मया येणारच नाही मया गावाचा मार खातो का माया यायला पुतण्या मग कावा मरल आणि त्याची इस्टेट पेटवते का हा मग काय आता एकुलते एक पुतणे एक कुठे मार खा गावात टाकायची घालव बघा बरो अहो काका कुत्रे गाडीच्या टायरा पुढं शिरलं कुत्री भटकी कुत्री लय झाली ती पकडायचं कॉन्ट्रॅक्ट घ्या तुम्ही कोणा कुत्रं कोणाला जाऊ कुत्रा आणतो धरून संध्याकाळी मी गेलं काळं आहे का कसलं आहे गेलं कुत्र काका काळ आहे का कसलं होतं कुत्र एक नव्हतं मग 2-4 कुत्री अशी तुटून पडली होती वाव 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 मला तोंडातलं शब्द काढू दिला नाही ते वाव करतो ते पण चावलं नाही मग नाही, तुझ्याकडे काय होतं मटण होतं का काय वाचानं मटण कशाला मी काय कुत्री तुझ्या मागे लागाय काय तू काय खेळायची आहोत नवीन गावाकडे गेले ना तिकडं पाहुणा नवीन आलाय म्हणून कुत्री भुकते दिवो बर तुम्ही माझा करायला लागलाय का माझी मजा नाही मला शंका येते म्हणून म्हणतोय कुत्र्याचा कार्यक्रम नाहीये पाय चोळा पाय तोडतो असून मार बरा त्याला काही नाही ना नाही त्याला नाही हा त्याला आणि हे हा तर लागते हा बस 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 शर्ट वर करू नका तसंच मारा वळ दिसते नाही नाही वन बिन कशाला नको त्या अण्णाला उठून बघा उठून बघा अण्णा गाडी घेऊन आला का उन्हाची वाटेकरी असते सगळी घाणपडी खायला मिळाय तेवढी गोड बोलते असं काय झालं कोणी येते करतो मग काय झालं डेंजर काम झालंय अण्णा तुम्हाला सांगतो काय झालं हे तर काय सांगत नाही कुठं झाडाखाली चिचकाली घ्या तिकडं निवांत बस या की इकडं या की पायाने बांधले डॉक्टर लय एनबी की काय काय झालेलं आहे तो नको नको पायाला का ते डॉक्टर सरळ झाले बघा त्याने मला कळावं काटलं असं कुठं बघितलं तुम्ही नाही तुम्ही जरा जास्त पळत होता त्यामुळे बरं झालं घातलेली बरं चालेल चला पुढे नाही बाळ मला गाड्या बघा गाड्या गाड्या हो आपा दुखायला लागले काय नाही काय दुखत नाही मग काय तर मोठा फॉल्ट दिसतोय म्हणून मग दुखत नाही म्हणजे मग काय तर दिसतोय कार्यक्रम हा जाऊ दे जरा फास्ट जाऊ दे माणसं बघतोय तू आबरू चालली घराण्याची जरा आहे का आहे का मी कुठे जाते? आबरू पाकच घालवली आणि काय तवा घरी थोडा जरा जेवाने हे कालवणाला ते घेऊन बघ दुखू येतं
नाही मला जरा इथं कुठं देवळा बिवळात घ्या. एवढाच कशाला घर नाही ती का देवळाचं? काम आहे त्या फायटरला बोलून घेऊन हिसाब करायचा काका. हिसाब कशाला करायचा पाय दुखतोय ना. दोन फायटरला संध्याकाळी जाणते फायटरमुळे तरी घडलं सगळं मॅटर. मला चांगलं माहिती आहे. ते पायच काय बघायला नाही. आता फायटर कडे हिसाब आणि फिसाब कशा झाला. इथं या झाडाखालचा भाऊ. मटणी नेलंय अण्णा जाऊ दे घरी त्याला सोडूया घरी नेऊन. हा मटणी नेलंय घरी जाऊ. हा, हा. आता गावात कशाला थांबायचं रे? घरी सोड म्हटल्यावर इथं जेव्हा खायला ह्याच्या संग आम्ही पैसे सकाळपासून मारायला जरा सावलीला थांबूया. जमान उतर. एवढा आहे का मारायला तुम्ही? तुम्हाला कोणी त्याला जाऊतो कोण आहे मला नाव सांगा. गैवरा काय लागलाय मेन बी नाही काय हे लागा जरा नाही मग तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला तुम्हाला कुठे दाखवते? गैवरा काय लागलाय माणूस मेल्यावर रडते ती. माझ्या हाताला लागले लागलंय माझ्या पैसा त्याला ठेवत नाही. 2 गाड्याचं काम खालात. हे चला मला ज्ञान तिकडे वड्यात टाका. दवाखान्यात आलो बदल जरा माग सर केलं मेल्या का ए तुम्हाला? दत्रे मामा मी इलू नाही मी अजून चांगला आहे. ते डॉक्टर पण घाणपड्यानं कळाव घातल्यावर बांधलाय पाय गळ्यात. जखम हाताला पायाला पाहिजे काय त्याला जाऊ तू कोण डॉक्टर आहे बघू. बसा नाही तर द्या मला आडात टाकून वा मोकळं. ए दोस्ते गबस के जरा. आपा कुत्र्या कुत्र्याचा बंदोबस्त करतो सोडत नाही. 2 गालाचं काम खालात कोणती कुत्र्याची मला दावा. ते मिटलंय आता काढू नका. ज्याच्या त्याच्या पैसे मी सांगून माझं डोकं फिरायला लागले. होय कुत्री आता इथं येते बुकी झाली बरं का मी ना काढा. उघड आहे का नाही. तुला का पुतण्याला लागलं ना हा हांजा आहे एका एका काढा डोक्यात आऊट करतो कुत्रे. इथं लागले लगा ही गावात आबरू गाव. बाबा तू त्यासाठी नको म्हणतो तुम्ही इथं. तुम्ही थांबा तुम्ही बोलू नका. तुम्ही दोघं तरी छान आहे का नाही. तुम्ही इथं उतरा म्हणला. त्याला कुठं तरी निहा नाही तर मला तर नेऊन तिकडे टाका पेटवा. काका यांना घेऊन जाय. ग बसणार का मला दावत यायचं बघतो. बर ग बसा त्या खरजुल्याला फोन लावा. लाईन नाटक चालते प्रत्येक वेळेला फोन लावते थांबा जरा. फायटरला फोन लावा खरजुल्याला. फायटर फायटर या लवकर. आला का गावात अपघात चालले. फिटर कुठे गेला. येते फायटर येते. अण्णा गाडी तेवढी खाली घ्या की का त्या गाडीनं माझा घात घेतलाय ना. आणि गाडी घाला डोक्यात माझ्या. गाडी काय करते बरं घेतो झोप नका. जरा झोप तू ती खरजुली तर बरं काका एक काम करायला लागतंय. काय करू मटणाच्या आधी व्हायचं घ्यायला लागतंय बघा. नाही ठणका कमी येत नाही. दत्रे मामा सांगा. आपासाठी चांगले खणखणीत काम करा. 2 गाळाचं काम खालास. औषध घेऊन यायची. थोकला बघा थोकला. म्हणजे आता दारू पाजाय चालू केले काय झाले. काय झालं हे बे. 5,000 खर्च आलाय. मग 5,000 खर्च आलाय. काकाला इच्छा काका मला घरात घेण्यात आले तर तुझ्या मागे बसून गेलोय तुम्हाला पाडलंय. 5,000 खर्च आले होय की बरोबर आहे. काका 5,000 खर्च आलाय सांगा. 5,000 एवढा खर्च येतोय तेव्हा. हे उद्योग करून ठेवला म्हणून काय करणार आता. जायला चालतो. अण्णा नको म्हणतो तर मला. मग काय तुझ्या अंगात खोड आहे कशात आहे. अहो कुत्रा आडवा आलं. काय कुत्रा आडवा आलंय की सांगितलंय कुत्रा आडवा आलं म्हणून. हा ते कुत्राड खर्च द्यायला लागतो. मारले खर्च नाही द्यायला नाही कुत्राड वाले. झालं की पण खर्च द्यायला लागतोय. झालं की सांगितलं कुत्रा आडवं. आपण हे ज्यानं मॅट्रो बघू दे किती तोंडावं एका खरी पत्र फित्र ह्याला आपल्याला काय तुला काय काक्या हा काके काक्या नव काका म्हणायचं होतं मला. ते डॉक्टर गोळी तोंडावर आहे. हा, बरं. गोळ्यामुळे तसं होतंय. शोध गेल्यावर व्हायला लागले. ते 5,000 खर्च आलाय. बरं. सांगितलंय हा. ते सांगितलंय 5,000 मारतो. कुत्र्याला थडकून पडले म्हणून सांगितले. 5,000 मारा. हा. उपकार करत नाही. आणि मटण रोज अर्ध करून सांग. मटण परवडत नाही. मटण सांगा. चिकन सांगतो. लगा चिकन खातोय आमचं घरानं घरांदाज घराना चिकन. नाही नाही मटण परवडत नाही. चिकन लगा सांगा मी मला. लगा चिकन हो काय तर मटणाचं अण्णासाहेब पाडलं की अण्णासाहेब
चिकन खातो का मी कावा खाल्लाय का बघितलं? वरण- मटण द्या की काय अडचण काय मटण स्वस्त आहे का तुम्ही द्या मग आव लवकर बरं होते हो जखम मिळून आले पाहिजे जखम त्यानं बी इथे मिळून चिकन बी इथे मिळून कडनं इथे काय हा. फायटर भाऊ असू द्या मटण देणार आहे बघ ना बोर्डच लावेल मी गावात वाटाबाहेर तुझं बरं सांगतो काय पेढा आम्ही नेलं म्हणून संग नेलं मग कशाला न्यायचं जात नव्हतो मी नको म्हणतो हा जात नव्हतो आणि बरोबर कॉर्नरला गेलो आणि तर 2-4 कुत्रे असे तुटून पडले अंगावर. 2 पायाची अशी कळाव घातलेले शिलीवानी कचाडा आलाय मागणं मला ओळखत परत कुत्री माझ्यावर पडली नाही मी वाचलो होतो लय मारलं का काका ते अण्णा गाडी आपली पुढे तू बोलू दिला दुसऱ्या माणसाला मला काय कळलं रे काय बोलू दे कुत्र्यानं पाडले का 2 पाय कुत्र्यानं मारले तू मला काय अन्न कळलं ना अहो काका तुम्ही काय दुश्मन आहे का काय काय म्हणला मला कान आहे का हे कान माझा आहे ना अहो नाही मी म्हटलं गाडीवर पडला लय लागले का तुला कळतं का अहो सारखं कानात बोलू नका त्याच्यामुळे काका डाऊट घेतोय माझ्यावर मला ऐकायचं नाही कान माझा आहे ना मी कानानं ऐकलं का नाही लय मारले का म्हटलं काय म्हटलं होता तू मला धावतो तेच म्हणत होता अहो काका तीच म्हणत हा. होता कुत्र कसं आडवं आलं त्याच्या आईला आपल्याच मागे नडतंय हा. तर ते हा काय हे सांगत तुम्ही 4-5 अंडी शिजवून नेऊन तिथं ठेवा म्हणजे जागेवरचा फॉल्ट काहीतरी हा, जाग्याचा अंडन दामटा ठेवायचा तिथं आणि आमच्या काय हिन्यात ओढी ठेवायचं जातं. म्हणजे थोडंसं ही होती चपटे हा असं लय लागलं ना आपलं झालं, बरं मटण झालं घेऊन आपण जातो. थोडक्यात भागले जाऊ चला सांगतो मी. थोडक्यात भागले ना काका जरा मटण घेऊन जाऊया त्याच्या कशाला अजून तो पाडल दुसऱ्या पायावर तो शहाणा आहे. मी उठतोय की नको तू बस. थांबा जरा हो, आप्पा, मी उठतो चला हा उचला 4-5 जण तू दुसरा पाया दुकान अन्न धरतो बेताना पायाला लागलं पाया लागेल तर ही एक आता अवघड आहे दुसरे माझ्यासारखी तू चांगलं कुठं घाला पायात पाय घालायला हो बेताना अजून पडामाई झालं समान घे दोन रुपयाचा खोबरा हा. 2 रुपयाचं तेल हम्म. 2 रुपये साखर हा. 2 रुपयाचा गुळ हा. आणि 2 रुपयाचं साबण हम्म. आणि 2 रुपयाचा चिकन मसाला पुडी हा. आणि 2 रुपयाची हळद हम्म. आणि तेल बांधा एवढं कशाला रे लय झालं आई अरे बापून बोकडाचं मटण आणलंय द्या बांधून ठेवा मी माघारी आलो हे ऐकलं का अगे इकडे ये गे काय झालंय आता काय झालंय पाग उठून आलोय मी काय झालंय पाग माया दया संपली तुमची मयात संपली म्हणजे असं करून आल्यावर मयात येते बी. ती काय मी बळ केलं नाही कुत्रा आडवा आलंय कुत्रा आले हा, शिजलं का आता टाकले लगेच सुचते अगं शिजलं असेल तर नुसतं हळदी मिठातलं चव येईल ग तो वर गेले मसाला आणायचा थांबा की. काय वर गेले मसाला आणायला वारशी आण्या जाऊन या का बापू हा लागात दगड घाल किती आहो बापू हा 20 रुपये उरले आता हा दिगड पण कशाला किती नेल 50 नेलतं. हा 2 रुपये तेल हा 2 रुपये साखर हा 2 रुपयाचा गोळ हा. 2 रुपयाची अगरबत्ती पोरगर बाबा मेलो आता काय करणार निवदा सामान आणलंय वे बाबा तो हा 2 रुपयाचं त्याला असतं वेगळं काय एवढं ना आता एवढंच करायचं आपण. तू मार्के मशिवानी बघू नको ग तू बघू नको तुला वाटलं वाढ नाही तर राहू दे मला नेऊन ठेवा गावात काटोकोट तर आटीला पुढे बसवा किती दिवस हाटीला खाणार ते माझ्या चुलत्याला बोलवा ए काकाला बोलव काकाला बोलव ना हा जा हा किती दिवस खायला नाही मी तिकडं काय काय होईल माझं पण तुम्हाला मर्यादा आहे नाही माझी मी घराचं नाव मोठं करायसाठी किती धर पडतोय हे असलं हा. असं नाव मोठं होतं बे. आता कुत्र्याला म्हणलं तू पाड मला कुत्रं पडतं मग काय याड लावायला लागलाय. कुत्र्यानंच पाडलंय एका बुकीत दात पाडेल तुझा घरानं घरंदाज आहे म्हणून मी ग बसले नाहीतर मग सुट्टी दिली नसती सरबत पाण्यासारखं काका उद्योग करून ठेवला तुम्ही मया दया नाही बायका पोरांना मया दया मया नाही. जाईल बायका पोरा तुम्हाला तेवढी मया आहे मला आहे माया मला आता डोसक्यात माझ्या फाडत घालाय राहिल्या तुझ्यातनं काय झालं माया दाय आहे काय काय झालं केलंय माझ्या गावते काय झालं कळले का नाही काय
कुत्र्यानं नाही काय केलं मग त्यानं मी आता काय केलंय त्या फायटर संघ गेलाय दोंडा पाहिजे कागद मागायला उतारा घरादाराचा त्याचं मारला ह्याला फायटर गेला पळून. बरं झालं उतार. आता हे तर हो बाय मी घरी सांगतोय वन उठत गावात चाललंय, बोंबलत वन नाही. उठत जाय. आता आहे का ते बरोबर का तोंड बघा कसं करते का तोंड कसं करते टेम्पो भरून पोरं नेली असती म्या कशाला आणि ताणून ताणून. घरातल्या माणसाला एवढी याड नव्हती मी पडलोय म्हणते गाडीवर. अगं मग काय काय सांगू का मार खाल्ला गेलो बायला आता तिथे. घरात मी बोलतो मला कळलं की कानाला कान लावता बोलताना मला कळलं फायटर नाही काय भानगड आहे मला सगळं कळलं. का भानगड काय नाही. हा तर मग त्याला म्हणलं सवासणी तो म्हणला द्यायला लागते पैसे देतो म्हणले त्याला पैसे मिळायचे कमिशन कशाचं. हा आता चला म्हणल्यावर गेलो मी पण त्या माणसांना काय रीत बीत कळती का नाही. आमचा घरात असा आहे काय सांगू सुद्धा दिलं नाही. मी नाव सांगत नाही गावचं नाही घरी आली असती मग लय आबरू गेलीच म्हणून नाव सांगायचं. काय झालं सांगायला लाज वाटतंय का याला गाणपाड्याला बघा घेता काय सांगतोय अजून तोंडा का अभिमान वाटतो द्या तुम्हाला. मी नाव सांगितलं नाही नाव सांगितलं असतं तर काय? तुम्हाला सुद्धा सुट्टी नव्हती. कुणाला तोडून मारण्याच्या पायाखाली चिंगरून अहो त्या फायटरला मग जरा सरळा होऊ द्या. मला लातनं माराई ना जरा सरळा झालो का मग कसा चालला तो चूप. 5,000 रुपये खर्च आला ते दवाखान्याला. पण हे असं ना कसं ना तुमचं कोणा येतं नादाला कुठले धोंडाबाय कोंडाबाय अगे काय तसलं झालं? काय नाही म्हणला त्यो म्हणला तसलं नाही काय. मग काय हे बघा त्या दोंडाबाई कोंडाबाई मुचडे अलग म्हाताऱ्या बायांच्या नादाला लागताय बघ. गोड बोलून नेलाय ना याला मग हे पटतंय यांना. पण ह्याने कशाचा आहे लगा माझ्यावर आरोप करू नका. काय कळतंय काका तुम्हाला तर माया येऊ द्या. मग मी तसा आहे का काका. त्याने म्हणला नुसती जायचं आहे आणि सही करून आणायची पेन्सिल होत्या. आता मला सांगता अहो, तुम्हाला काय डोकं आहे का नाही अगे सही करायसाठी म्हणलं घरानं गरंदाज आहे रोबाबात जाव. बरं हे झालं डॉक्टर तरी कसला आहे बघ लागले पायाला पाय बांधलाय गळ्यात हात बांधते का पाय हे जनावराचा डॉक्टर आहे का दर्शीचा कसला आहे डॉक्टर तरी गेलाय कसल्या दवाखान्यात त्याला 5,000 बघवत रुपये नसेल त्याला बघवत नसेल पाटलाचं घरानं. हा. पाटलानं मार खाल्लाय सांगितलं म्हणजे घराचं काय राहिलं असतं म्हणून म्हटलं आपल्या नावाला काळेबार नाव आहे नको त्यामुळे कुत्र पडले म्हणतोय कुत्र आडवा आले म्हणा. मी बी आता गप का घेतलं फायलही पळतोय गप बसलं तरी पायावर गेल्यामुळे पाय बांधल्यामुळे माणसं मला बरं घरात वाटतं बसते. हा माणसं म्हणते पाटील आहे आणि कुठल्या बायसाठी मार खाल्ला बायचं काय नाही मी तसा नाही मी लय स्वतःला काय हा. ते घाणपड म्हणलं नुसते सही करून घेऊन यायचे 2,000 रुपये द्यायचे. दोंडा म्हणून तर दोंडा डोक्यातच माझ्या ऐकूनच आहे का घेणार आपलं कोण तिथं आणि म्हणायला नाव सांगा. मी नाव नाही सांगितलं मी नाव सांगितलं असतं म्हणजे तुमचं काय करणं. नाव सांगितलं की इलीच का आपली काय राहिलं तीच की. मग गरंदाज घालण्यात काय राहिलं नाव सांगितलं तुला कोणी सांगितलं? सांगा बरं कोणी सांगितलं काकाच एक जाऊ तुला कोण सांग मला कोणी का सांगलं तुम्हाला का सांगू मी कोण सांगितलं न कोणी सांगितलं सांग की ती आपल्या घराची काळजी करते ती माणसं असं वाटतंय ना परत ना मला काय झालं तर ती मोठ्यानं रडते. का मी बोललेलो जाता ऐकलंय हा कोणी सांगितलं ती भाऊजी आणतं सांगायला भाऊजींत अण्णा काळा अण्णा काळा जीव लय माझ्यावर जीव व्हायचा वाटोळ होईल म्हणून सांगितलं सर वाटोळं. तुला. जीव लय जाऊ चांगल्यासाठी ते सांगायला हवंच की गावाला माहित नव्हतं ते आडवटायच करायला लागले. हा मी सरळा उद्या मग धावतो त्यांना असं एका एकाला शेजणी हा. आणि ती शेजला असलं तर भगुल आणून ते ठेवू. तुम्ही काय तर डाळ आता कांदा सगळे जीव आहे की करून मग? नाही तुम्ही डाळ कांदा करून खावा. असं कुठं असतंय काम करणाऱ्याच आडत ते अहो डॉक्टरने सांगितलंय भोका लागेल तसं मटणच खा. मटण खा जखम हे असला उद्योग करून नाही, जखम. मटण खाऊन डॉक्टर सांगितलंय जखम जास्त आहे हो भरून निघाली पाहिजे का नाही आणून ठेवा इथं. मग आपण डाळ कांदा कशाला खायला त्यांच्या संग ती खाते आणि तीच खायला सगळेच खावे 2 किलो दिले उद्या आणू 2 बरोबर काय एकटा खाणार आहे सगळं नाही नाही जाऊ आणू का? आण जा मग खाऊ दे जरा मग आपण जीव पण काळ कांदा येईल. राहू दे. चालतं उठा की आता उठा की झोपू द्या की मला काय. बरोबर त्याला वाढा जेवायला आपण जीव डाळ कांदा राहू दे फायटर भाव म्हणते ती मला पण फायटर भाव गाव तिथं नाव फायटर भाव. लय हसायला आलाय. ओय, कशी जिरवली कोणी मी कोणाची आप्पाजी आपाची जिरवली का आपण तुझी जिरवली आपण माझी कशी जिरवली 4-5 हजार गेलं पण बाकच काढला त्याचा. ते नावा हा तिथं गोट्या सीसीटीव्ही होती का हे, छे छे तिथं सीसीटीव्ही कटली तवा म्हणायला काय गेलं मी म्हणतोय तुम्हाला
म्हणायचं म्हणताय त्याला काय म्हणायला माहितीये का हा तिथं सीसीटीव्ही होता तुला मारलेलं सगळे रेकॉर्ड झाले हा आणि 20,000 रुपये काढायचे त्याकडे काढतो की मग नाहीतर व्हायरल होईल म्हणा ते सगळं नाही बरोबर आहे तुम्ही आयडिया वर केलं हा. कामच करतो त्याचं सुट्टी देत नाही काढा काढा त्याला अशी वंगवतो बघाच तुम्ही नुसतं चला हा काय झालंय बुकायला? एक तर पाय दुखायला लागलाय, हात दुखायला लागलाय, आग दुखायला लागले, तो आणि बॉम्बला जा तिकडे तू. ग बस की पाय बी चोळवायचा नाहीतर अरे भुकतोय का पिसा बिसा व्हायचोय. हात चोळ. बरं वाटत नाही लागा तो आणि लागला. कुंडाला भंगारवाला कुठं आहे? कुठं आहे? पुन्हा म्हणलं भंगारवाला आप्पा भंगारवाला म्हणते बघा गाणं म्हणत असेल. कशाला आलाय काळ तोंड घेऊन आमचं? काळ तोंड घेऊन बरं वाटतंय बघायसाठी आलो हा, बरं वाटतंय. आता दुखायला लागलं तुमचं तोंड बघून. दुखायला लागलं बर ती मातीत पडू द्या. माझ्याकडे काय तर आणू नका. झोपा तिकडे, जावा तिकडे, आम्हाला झोपू द्या. काय म्हणते ऐकाय तर ते एवढं आता माझला एनर्जी नाही तर बोटानं हंटला असतं. इकडे लिंबाया पाल्यात 2 दिवस मला ठेवलं होतं. आज वाईस बरं वाटायला झाडाखाली आणून टाकले. आता वर 3 हिन. आता मला एनर्जी नाही बुक्कीत दात पाडला असतं. घरानं दात त्या असून दिवशी काय गेलता का नाही हा त्या दिवशी सीसीटीव्हीत दिसलाय तुम्ही काय सीसीटीव्हीत दिसलाय तुम्ही सीसीटीव्हीत सीसीटीव्हीत हा घरानं आहे आमच्या टीव्हीत ज्याच्या त्या ती दिसणार. घरांना तिथं काय नसतंय चालत ते गेले पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनला कोण? ती दोंडाबाईचा भाऊ नेलं होतं कोणी मला? हा? नेलं होतं कोणी? अहो ती सीसीटीव्ही आहे म्हणून तुम्हाला नेलं होतं जरा उठव मला. हा? आता सांग. आता काय झाले माहित आहे का हा. ही सीसीटीव्हीत दिसलाय तुम्ही हा. आणि तुमच्यावर कंप्लेंट केल्या मला मी सांगणार. मी तो नेलो होतो मला. काय? मी त्यात दिसून नाही मी प्रतिष्ठित नागरिक आहे गावचा त्यामुळे मी लांब होतो तिकडं मी दिसून नाही त्यात तुम्ही दिसलाय त्यात मला जर काय झालं तर तो अडकणार 100%. घरात इकडे त्यांना बघा माहित. इकडे बघा घरात- आणि असं चांगलं असं वाढणारं आणि तोंड मोठलं तोंड दिसलंय त्यात सीसीटीव्हीत पोलीस कवा पण येऊन धरून देणार आहेत तुम्हाला परस्या तुझा घर जातो का? बोलायचंय आम्हाला. जा की हा इकडे ये तू इथे. तिथं कशा मला उठून लई वेळ नाही चालत. का काय होते काय होते काय हा सीसीटीव्ही कोणा तोंड निघलंय काय? तुमचं हा तुमचं तोंड दिसले सीसीटीव्हीत मी सरळा झाल्यावर पहिल्या स्टार्टला तुझा एन्काउंटर करील. माझ्या ओळखीचं पोलीस आहे ते साहेबाला फोन लावीन. तुम्ही काल साहेबाचा मला फोन आलता. हम्म. साहेब म्हणलं काय अडचण? मी म्हणलं काय सुद्धा अडचण नाही, व्यवस्थित चाललंय. साहेबाला हे कळलं तर माझ्या अब्रू जाईल म्हणून साठी मी ग बसलोय. शी असं मोठं बोलाय नुसतं आपल्या गावातच चालतंय बाहेर नाही चालत. लोकांच्या गावात गेलतो आपण कोणी नेलत? दंड्या तिचा भाव आहे त्याने बघितलं सीसीटीव्ही असं लात घालीन. काय लात घालीन काय लात कसं होते आता आधीच दुखायला लागले. मी काय म्हणतोय ते कस तर जाळ बाबा ती बिनकामाच. मी माझा त्या दोंडाबाई तोंड पण बघडलं नाही आणि माझ्या अंगलट मी काय कशाला करू मग आता तुम्ही जाऊन तिथं बसलाय तोंड दाखवले चांगलं गाडग्यावाने पेन्सिल चालू करणार होता तू. ही गोष्ट खरी आहे का नाही? मग मी मग चालू तिला म्हणाव तुझी पेन्सिल पेटू दे त्या माणसाला, मला मोकळं करायला का? काय? माझं काय नाव घेऊन कशात? नाव तुमचं घेतलंय त्याने कंप्लेंट केल्या. आता पोलीस कावा बी येतील उद्या परवा येतील लागा पाया पडतो तुझ्या म्हणावं लागा. माझं मी काय केलंय काय त्या? निघू द्या जरा वारण निघू द्या मग कळतंय तुम्हाला. मी तो प्लॅनिंग करून मला अडकवलंय. प्लॅनिंग करून काय अडकवलेलं नाही तुम्हाला सांगतो. त्यातनं मी काढतो मी बाहेर मी करतो तुम्हाला काय करायची. काढ लागा. शेवटी दोस्त आहे उपयोगाला. तू काढ मला बाहेर काढ. तिला म्हणावं त्या माणसाचं काय नव्हतं. मी काळ्या तू तोंडाचा आहे. मी झक मारल्या म्हणाव त्याचं काय नाही. तो गरीब आहे करतो काढतो तुम्हाला बाहेर त्यात लागा. पाटील असून मी बिल होईल का? पाटील आहे म्हणून तुम्हाला नेलतं तिथं असं आहे. हा बरं मला तेवढं बाहेर काढ.
बाहेर काढाय असं बाहेर निघत नाही. कसं बाहेर निघतं? 20,000 रुपये द्यायला लागतात त्याला. कशाला? माझ्याकडे 20 रुपये नाही, दवाखान्यात डॉक्टर फोन करायला लागला. मग घरंदाज घराणं कशावर नाही तुम्ही? घरंदाज घरा नाही, काका पैसे देत नाही. काका पैसे देत नाही, मग आम्ही काय करू त्याला? 20,000 द्यायला लागतात तर बाहेर निघताय काय? पोलीस येत त्याला. मी काय करतो माहिती आहे? काय तर चोरून निघतो घरातलं, इकतून देतो, पण आता सध्याला तू घालवून मिटतो तेवढं. काय माझ्याकडे 1 रुपया नाही, मी कुठवर घालायचे पैसे? मी नाही घालू शकत. तुमचं तुम्ही बघा, जाऊ तिकडं. बरं, आमच्यातली संध्याकाळची जर्सी चोरून येऊन एक. कोण मी? हा. मी ना म्हण, तुमचं तुम्ही काय ते धरून न्यायचे तुम्ही. लगा काय तर करतो, पण ती थांबव तर तो. थांबवायचं तर तू काय तर नियोजन लावतो तुम्ही, चालतंय. पण 20,000 जुळणी झाली पाहिजे पाडदिशी. देतो बाबा, पाय पडतो. कुठलं बुद्धिवाली मग काय हा कसं त्या? म्हणूनच गप आहे, म्हणूनच गप आहे. म्हणून गप्प आहे. आता कसं गारा नाही बघ, आणि घरंदाज घराणं मला मारताना ही करताना गोड वाटत ना चांगलं. कस तर मिटवा, मिटवतो. पुढच्या पुढे बघू. घरी कळू देऊ नका, नाही घरी मग मला राहू देणार नाही. आता देते हाकलून. पण ती सरपंचाचं काय करायचं आहे? सरळ होऊ दे की मला. तर सरपंच तुम्हीच व्हा, सगळं गाव तुमच्या ताब्यात जाऊ. अहो ते सरपंच गेला कुठं? तेव्हा म्हटलं त्या दिवशी मी म्हटलं तो राजीनामा दे तुझा, आम्हाला सरपंच दुसरा बदलायचा आहे, तुझं 2.5 वर्ष पूर्ण झालेत म्हणून. लगा मरील. पाय दुखायला लागला, ही झालाय तुला सरपंच. परत बघू की पुढच्या आठवड्यात. काय मग मी सरपंच होतो मग? हा हो, जा सरपंच तेवढं पैसे भरा की तुम्हाला मतदान दिलंय. कोणाला? आम्हाला मतदान दिले? मतदान दिलं दुसऱ्याला, आमचं पैसे घेऊन खाऊन. बरं, आता तुझं तोंड काळ कर बाबा. ती पैशाचं काय तर करतो, पण कळू देऊ मग नको. राहू द्या तोंड काळ कर्जा म्हटलं मी काहीच बघत नाही. अरे जा की तू बघ. मग वाढ बोलायचं असतोय का तोंड काळ कर्जा? मांडी मोडल्या नाही तर मांडीव घेतला असता. बर 20,000 जुळणी करा. करतो. सरळ झाल्यावर जाऊ तुला. काय नव कुठं काय म्हटला? सगळं झाल्यावर काय? सरळ झाल्यावर दिलं तर चालते का? नाही अच्छा कसं काय जाता? बरं. आताच द्यायला लागते. सगळं झाल्यावर देऊन चालतो मी. देतो.